राजधानी दिल्लीमध्ये महायुतीची आज बैठक होते। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड आहेत। ताई, पहिली प्रतिक्रिया, आठवडा आता उलटेल, अजूनही मुख्यमंत्रीपद किंवा सरकार स्थापन झालेलं नाही आणि आज दिल्लीत बैठक होते, सगळे महत्त्वाचे नेते दिल्लीत येत आहेत। नाही, मला तर आश्चर्य वाटते। पूर्वी तर सहसा मुख्यमंत्री ठरला जायचा महाराष्ट्रामध्ये, पण आता नवीन परंपरा सुरू झाली की दिल्लीच ठरवणार आहे, दिल्लीमधले दोन नेते सांगतील तेव्हा ते मला मान्य असेल, ही भूमिका राज्याचे मागची मुख्यमंत्री सांगतायत। मी हताश नाही, मी निराश नाही, पण चेहरा काही वेगळं बोलतोय आणि तोंडातून शब्द काही वेगळं बोलतात। त्यामुळे पहिल्यांदा आम्ही बघतो की 23ला निकाल लागला आणि 28 झालं तरी अजून जे आहे ते राज्य सरकारमधलं सरकार निर्माण झालेलं नाही। आणि दुर्दैवाची गोष्ट असे की 13 कोटी जनता महाराष्ट्राच्या या ठिकाणी डोळे लावून बसले की कधी सरकार बनणार आहे। मॅन्डेट देऊन सुद्धा त्या ठिकाणी जर सरकार बनत नसेल तर मला वाटतं ते हताश करणारी गोष्ट आहे। कुठे ना कुठे नागरिकांना मॅन्डेटवर जे आहे ते त्यांनी निर्माण झालेले प्रश्न चिन्ह करणार की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांवरती विश्वास ठेवणार की शेवटी दिल्लीचा तख्त ठेवणार। अजित पवारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये, आता पुन्हा अर्थ खातं मिळावं म्हणून त्यांचा आग्रह आहे आणि एकनाथ शिंदे गृह खात्यावर आग्रह आहेत, अशा पण बातम्या आहेत। नाही, मला माहीत आहे, पण मला एवढंच कळतं की कधीतरी दादाने ही पण अपेक्षा करावी उपमुख्यमंत्री महोदयाच्या, सातत्याने बिचारे ते असतात आमचे त्या पोझिशनला असतात। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी मला वाटतं काही आता त्यांनी मला वाटतं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सातत्याने अर्थ या खात्यावरती काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा नेहमीचाच अनुभव आहे, कधीतरी वेगळा अनुभव पण त्यांनी अनुभवावा, त्यांना आमच्या शुभेच्छा। विरोधकांकडून कायम EVM बाबत शंका उपस्थित केली जाते, पण सत्ताधारी म्हणतायत असं जर असतं तर लोकसभेला त्यांना म्हणजे तुम्हाला इतकं यश मिळालं नसतं, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी। नाही, दोन्हीकडे वेगळे प्रश्न आहेत। ज्यावेळी लोकसभेचं इलेक्शन होतं त्यावेळीसुद्धा आम्ही हे प्रश्न मांडले होते। माझ्याकडे सुद्धा मी 9-10 ऑब्जेक्शन घेतल्या होत्या, त्यासाठी घेतल्या होत्या की 99% बॅटरी अचानक त्या ठिकाणी दिसली होती। असं नाही की त्यावेळी आम्ही ऑब्जेक्शन घेतल्या नव्हत्या, त्यावेळी सुद्धा ऑब्जेक्शन घेतल्या होत्या, पण नक्कीच मी तुम्हाला हे सांगते की या इलेक्शननंतर सुद्धा आम्ही आत्मचिंतन करत आहोत। मायक्रो मॅनेजमेंटवर आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत आणि EVM हा विषय आजचा नाही, हा नेहमीचाच आमचा विषय आहे आणि त्या संदर्भामध्ये आमच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत राहतील काय वाटतंय? कारण मुंबई महापालिका निवडणुका तुम्ही वेगळे ते वेगळे लढणार अशी पण चर्चा आहे। नाही, येणाऱ्या काळात परिस्थिती सांगून तुम्हाला निर्णय घेतला जाईल, पण मला असं वाटतंय की सध्या तरी आम्ही एकत्र आहोत, एकत्र लढण्याच्या विचारावर आहोत आणि इंडिव्हिज्युअल कोणाची काय मतं आहेत वर्षा गायकवाडची, त्यापेक्षा पक्षाची काय मतं असणार आहे ती येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांसमोर। शिवसेना सोबत असेल असं वाटतं मुंबई महापालिका? आमचं तर म्हणणं आहे की त्यांनी सोबत असावं, काही हरकत नाही, पण शेवटी असं आहे की संघटना म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे आधी, पण येणाऱ्या काळामध्ये काळ ठरवेल तो निर्णय मान्य। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।